नमस्कार मंडळी, तर आता वाजले सकाळचे 7:30 आणि आपल्याकडे पाहुणे आलेले, त्याच्यासाठी चहा पाणी चालू आहे। नाश्त्याला काय करता? काहीच नको नाश्त्याला, काल पोहे खाल्ले, पित्त झाले। हा, दुसरं करू ना आपण, काहीतरी शिरा करू। शिरा नको, उपमा बर करा थोडा एवढा। सोनूची मम्मी तिकडं चहा पाणी करू राहिली, तर नानी सांभाळू राहिली स्वामिनीला। पायी कशी बोट चोखू राहिली। तर आता वाजले सकाळचे 8:30। सोन्याचा डबा झाला, सोन्या गेला शाळेमध्ये आणि आता नाश्त्याला सोनूची मम्मी उपमा करू राहिली। झाला उपमा? अगं ते तर चिखलच दिसू राहिला ना सगळा, असा कसा झाला? तुम्ही नाव ठेवायलाच का सोनूच पप्पा? कधीतरी चांगलं म्हणायचा, असा मोकळा करणार त्याला काय केलं तोय? हो राहिलं त्याच झाल्यावर दाखवतो तुम्हाला। एक पा बरे पिठलं जे सत्य ते सत्य। आता तसंच कॅमेरा चालू ठेवायचं, मी दादाला खायला दे ना, मग ते सत्य सांगत। बर, तर आला आपला उपमा। आता दादा सांगत कच झाला तर सांगाव। प्रेमाला उपमा नाही, उपम्याला गरा नाही, गर्याला गहू नाही, गव्हाला पाणी नाही, पाण्याला वावर नाही, आणि अशा पद्धतीनं प्रेमाला उपमा नाही। एक नंबर दिसू राहिलाय, आता खाल्ल्याशिवाय कळणार नाही। तर खाऊन सांगा। ओके, बहिणीचीच बाजू घ्यायचा। बाजू नाही, खरं बोलते दादा, खरं बोलते। बरोबर आहे, मी सांगतो आता ओरिजिनल चव। हा, तुम्ही तर नावच ठेवणार। तर ह्या असा उपमा केलाय ना बेसनावानी, आणि असाच उपमा खाते का तुम्ही तिकडं? खरं सांगायचं, असंच राहतो का उपमा? असाच राहतो उपमा। तर मी आता चव पाहून सांगतो तुम्हाला खाऊन। ठीक आहे, बहिणीना प्रेमानं करेल ना, तर मग प्रेमाला उपमा नाही, असं आहे का? आणि बहिणीच्या प्रेमाला उपमा नाही दुसरी कोणती? असं बरोबर नाही, चांगला बनवला। चला आम्ही ताव हाणतो आता। तर ताई सांगा बरं, कच झाला? ताईची प्रतिक्रिया एकदम करेक्ट राहील, सांगा। ती तुमची बहीण आहे, बरोबर सांगन। हा, ती मै बहीण आहे ना, त्याच्यामुळे मै बहीण बरोबर सांगन। एक मिनिट मी खाऊन बघते मग सांगते। हा, एकदम मस्त झालाय बरं का। तर मस्त उपमा केला आणि आम्ही आज राजूर गणपतीला जाणार आहे। तो बघत राहा व्हिडिओ। हा, आणि घरी आता नाश्ताच करणार आहे, आम्ही डाळबट्टी खाणार आहे हॉटेलला। हा, मी तुला कुठं चालती खायला? मला तुम्ही जर म्हणले फिकं वरण द्यायला, चपाती द्या तिला, तर देईन ते। बर, तर सगळे आम्ही हॉटेलमध्ये जेवणार आहे। आता 10 वाजता भुखाराला जाणं आहे आपल्याला, है ना? हा, आमचं 1-1.5 तासाचं काम आहे। तवरक मस्त भुका लागत्या 11-12ला, मग मस्त जेवण करू आणि राजूरला जाऊ। हा, तर व्हिडिओ कंटिन्यू करा, हाय ना? तुम्ही सांगा व्हिडिओ पहा म्हणून पुढं। तर सगळ्यांनी हा व्हिडिओ, उपम्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। राजूरला जायचंय आपल्याला, ते सांगा। सांगू राहिलो ना, हा, मला दमत नाही, निघू राहिला बा। अहो जिलेबी लय भारी हो। हा, तर व्हिडिओ आहे का शेवटपर्यंत पहा। काय जिलेबी भारी आहे, सगळी वाकडीच आणली। जरा व्यवस्थित पाहून आणायची, वाकडी जिलेबी घेऊन चालली। जिलेबी आहे का, जिलेबी ही बायको सारखी राहती, आणि तिखट आणायची इथं। ऐका ना, जिलेबी ही बायको सारखी राहती, गोड राहती, पण वाकडी तिकडी राहती। हा, हे बी बरोबर आहे। वाकडी तिकडेच राहते, पण तिलाच गुढी राहते जरा, बायकोलाच, माहिती का? बरोबर, पण यांनी तिखट आणायची, गोड हे एक विष आहे, माहिती का? तिखट जिलेबी काऊन नाही आणली तुम्ही पुढच्या टायमाला? हा, तर व्हिडिओ कंटिन्यू करा, मस्त मजा येणार आहे। स्वामीनी पाहिला ना अशी खाली राहत नव्हती, पण आता खेळती तिचं माणूस गेलं की हसती। आणि इकडं नानाला भेटायला नानाचे मित्र आले ते शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करू राहिले। आमचे जे नाना भाऊ आहे हे शिवसेनेचे हे गटप्रमुख आहे, आणि हे जे व्यक्ती आलेले त्यांचे मित्र ते पण शिवसेनेचं काम करते, गवाली, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथले येते। तर आम्ही बी त्याचा शाल देऊन सत्कार केला। हे स्वागत वगैरे करण्याचं कारण असं आहे की बऱ्याच दिवसापासून मैत्री आहे, पण बोलणं फक्त फोनवरच आहे। आता वाजले 12:30। 12:37।
हा, आणि सोनूची मम्मी भोकरदानला गेलेली, म्हणजे मी गेलो तिच्यासोबत, पण तिथे 1 तास लागणार आहे. तर मी परत आलो तर नानी सांभाळून राहिली स्वामिनीला. स्वामिनी अर्धी झोपाते बोट चोखी, आणि नाना जर बोर झाल्यावर दिसू राहिली नाही ना. अजिबात नाही. तर सोनूची मम्मी आल्यावर आम्हाला राजूरला जायचंय. तर आता जशी बी सोनूची मम्मी येईन तर आम्ही जाणार आहे. तर तुम्ही बोर होऊ नका. हो, ओके. तर नाना नानीना फोटो घेतला सीताफळा संग, आणि हे झाड आहे इथं सीताफळाचं, याला आम्हाला 2-4 पिक्केल सीताफळ सापडले. तर आता ये रितायला बोर उरायलं तर आपण काय करू, सीताफळाची पार्टी करू. चला फोडा एक सीताफळ. काहीतरी आणते त्यात. हा ना, बसा नाना भाऊ, खुर्ची घ्या इकडं. रामाचं रामफळ, हा, सीताचं सीताफळ, हा. मग लक्ष्मणाचं काय? लक्ष्मणाचं दोन्ही फळ आहे ना. राम बी त्याचीच आहे, सीता बी त्याचीच आहे. ते का माणसासारखे होते का, तो मो करणारे? नाही, ते सगळ्याला आपलंच समजित होते, देव होते ते, माणसात ते हे तो इथून मव, असे विचार पाहिजे नाना भाऊ, आहे की नाही? बरोबर. एक नंबर. तर हे कच्चे आहे, आणि एवढे सीताफळ आम्हाला पिक्केल सापडले. तर हा घ्या नाना भाऊ, करा उद्घाटन, घ्या. एवढं हा, खा. एक अरे खा, घ्या आई. तर हे झाडाला पिकेल सीताफळ आहे. तर गोड, क्वालिटी 1 नंबर, क्वांटिटी 1 नंबर. यायलाच लागतं सीताफळ खायला. झाडाला पिकलेलं आहे का, त्याला काही औषध नाही, काहीच नाही. हा, बरोबर आहे. एकदम भारी लागत आहे. चव भारी आहे ना. एकदम मस्त चव आहे. आई गोड निघलं का पांचट निघलं? गोड निघलं. आता आलो आम्ही राजूर जवळ. तर पाहुणे म्हणे की जेवण काही करायचं नाही, नाश्ताच करू, जेवण संध्याकाळीच करू पोटभर. आता वाजले संध्याकाळचे 5, आणि पाहुण्याला नाश्ता खाऊ घालणं चालू आहे. जेवण याकाना बी करेल नाही. तर आम्ही अशी काळजी घेतो पाहुण्याची फुल. एक टाइम जेवण राहतं आमच्याकडं, म्हणून मला उद्या सकाळीच जायचं, आणि दुपारा नाश्ता राहतो. अशी काळजी घेतो आम्ही पाहुण्याची. दिवसभर उपाशी ठेवी ते, आणि संध्याकाळी 1 किलो बोकडेच मटण घेतलं तरी काय व्हायचंय त्याचा. अवघड आहे ना. तर बघा, राजूरच्या राजुरेश्वराचं हे मंदिर किती छान आहे. आणि हे जे सर दिसत आहेत पुढे तुम्हाला, हाफ शर्टवाले, पांढरं शर्ट आहे त्याचं, तर ते तलाठी आहे. त्यांची पूर्ण फॅमिली व्हिडिओ बघते आमचे, आणि ही स्वामिनी आपली. तर ते सर्वर येत आहेत आम्हाला दर्शन करायला मदत करतायत. तर आम्ही मस्त दर्शन वगैरे घेतलं पहा. आणि राजुरेश्वराची लय कृपा आहे आपल्यावर. कर्म आणि देवाची कृपा ह्या 2 गोष्टी लय महत्त्वाच्या आहे. ओम गंग गणपतये नमः. तर ह्या सरांचे खूप खूप धन्यवाद. थोडा वेळ मंदिरात बसलो आम्ही, फोटो वगैरे काढले मंदिराच्या परिसरात, आणि मग निघलो. वरून बघा किती भारी व्ह्यू आहे मंदिराचा. हे मंदिराचं प्रवेशद्वार, हे जे दिसतंय इथून पायऱ्या वरती जायला. आणि बघा हे किती मस्त भव्य असं मंदिर आहे. खूप प्रसन्न वाटतं इथं येऊन. तर तुम्ही पण नक्की या. आणि आमच्या गावापासून हे फक्त 27 किलोमीटर आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनाला आल्यानंतर आमच्या गावाला पण नक्की या. हे महादेव विठ्ठल मंदिर. आता आजकाल लाईफस्टाईल कशी एकदम धावपळीची झालेली आहे आपली. तर वेळ काढून देवाधर्माला आलं पाहिजे, तेवढं माइंड माणसाचा फ्रेश होतो. आणि ह्या ताई आणि हे पाहुणे भेटले बघा, जे आपले यूट्यूबला वगैरे व्हिडिओ बघतात, त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि रस्त्याने येताना ह्या पण आपल्या ताई भेटल्या व्हिडिओ बघणाऱ्या. आणि खूप सारे सबस्क्रायबर फॉलोअर मंडळी भेटली, ज्यांच्यासोबत फोटो काढणं शक्य झालं त्यांचे फोटो इथं टाकतोय. आणि आजचा ब्लॉग थोडा लहानच काढला आपण, कारण पाहुण्यांना वेळ दिला. चला, धन्यवाद, बाय.